पाटाचं पाणी असं येऊन असं तिकडे त्या साईडला जायचं वरती. ही बघा इथं गेल्या वर्षी जी भारी आहे पूर्ण पावसाळ्याभर इथं होती, कोणी नेलेली नाही, त्यामुळं अवस्था अशी आहे. आताच आपला एक भाऊ घेऊन गेला 2 भांडी आणि 2 इथं पिणवून ठेवला नाही. ये हे हमारे गाव का बंधारा, बंधारा बोले तो बंधारा. ही लाकडं बघा, ही पाण्यामध्ये हे शिवाट आहे ना अजून पण वापरत आहे. फक्त सड्यावरती आम्ही हे छोटंसं शेल्टर तयार केलेलं आहे. ही पहिली भारी बांधली आणि आता उचलून सुरुवात करतो. स्वागत आहे मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो सकाळचे साधारण 10 वाजलेत आणि निघालेलो आहे सड्यावरती. आज निघालो लाकडाच्या भारे आणायला. आणि तर हे पण दाखवतो. कोकणामध्ये बरंच ह्या गोष्टी दाखवत नाहीत, मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर चला, हा पाठीमागे बघताय माझ्या, हे आमच्याकडे सड्यावर जाणारा रस्ता. पहिली घाटी होती, म्हणजे हा जो रस्ता दिसतोय ना याच्या खाली घाटी आहे पूर्वी जुन्यातली. आणि आता 3-4 वर्ष झाली असते रस्ता किती नाही. आणि तिकडे वरती बघा डोंगर आहे पूर्ण. तर ऐसा आहे हिसाब. चलो बाई लोक. हा आता मी बोललो तो रस्ता आहे, इकडे वरती डोंगर आहे. म्हणजे हा डोंगर आहे ना, आमच्याकडे याला आभारीचा डोंगर म्हणतात, ठीक आहे. आणि रस्ता बनवताना हे दगड बघा केवढी आहे ती. तर ही समोर अशी वरती घाटी होती पहिली. आणि इकडं खालच्या साईडला इकडं पर्या म्हणजे छोटा पर्याय, त्या साईडला तिकडे दुसरा डोंगर आहे. आणि त्याच्यामधून हा डोंगर, तो डोंगर, त्याच्यामधून एक मस्तपैकी पर्या वाहतोय. पाण्याचा आवाज येतच असेल. आणि ते बघा तिकडे खाली आहेत ना पाईप पण दिसत असतील ते बघा. तर त्या पर्यावरती धरण बांधून हे निघलं आहे, पाणी निघलं आहे. तर तिथं मध्ये पाईप लागतात, कारण तिथं मध्ये जमीन नाही आहे. त्या साईडला तिकडे जमीन आहे, मध्ये पाणी नेणार कसं, मग पाईप टाकलेले आहेत. आणि इथं खाली दिसतंय ना, इथं बरोबर बोटाच्या इथे, तर इथे पण एक पाट होता पहिला. पण आता रस्ता बनवल्यापासून हे सगळं बुजलेलं आहे. तर पाटाचं पाणी असं येऊन असं तिकडे त्या साईडला जायचं वरती. पूर्ण पाटाचं पाणी होतं. आणि हा बघा हा रस्ता आहे, अशा इकडे दगडी आहेत. आणि ऐसा कुछ सीन आहे बाई लोक. त्याचप्रमाणे या ठिकाणी कलम आहे. यावर्षी कलम अजून काही पत्ता नाही कलमाचा, म्हणजे तुरा वगैरे काय दिसत नाही. ही बघा इथं गेल्या वर्षी जी भारी आहे पूर्ण पावसाळ्याभर इथं होती, कोणी नेलेली नाही, त्यामुळं अवस्था अशी आहे. लाकडं काही धड राहिली नसती. ह्या बघा ह्या दगडी पडलेले त्याच्या. कसं आहे, ह्या बांध पूर्वीच्या लोकांनी घातलेले होते, पण आता आपले लोक काय लक्ष देत नाहीत, फक्त काजूला येतात. आणि इकडे वरती कलम आहेत. यावर्षी कलमाची बाग कोणी घेतलेली नाही ना, ते सगळं साफ दिसलं असतं, ठीक आहे. त्यामुळं हे असे हाल आहेत. हे बघा लक्ष दिलं नाही ना तर निसर्ग आपलं काम करतो. हे इथं चिखलीचं झाड होतं, हे बघा हा असा सीन आहे, भारी वाटतोय ना. आणि इथं कोणतरी खैर शिरलेली. ही आहे गवताची वरड. आत्ताच आपला एक भाऊ घेऊन गेला 2 भांडी आणि 2 इथं पिणवून ठेवला नाही. म्हणजे तिकडून वरतून कुठून त्यानं काढून ठेवलेला, त्या घेऊन आलेला आहे. त्या अशा अर्ध्या वाट्यामध्ये ठेवायच्या आणि मग असं ते तिकडून इथून मग खाली घरी, असा सगळा सीन आहे. तर इथं कोणते लाकडं ठेवलेली आहेत. हा मी बोललो तो हा इकडे खाली पर्याय. आणि हा हे आमच्याकडला बंधारा. तर बंधाऱ्याचं पाणी आता आटलेलं आहे, नाही तर इकडं हा पूर्ण एरिया आहे ना, दिसत असेल, हे तुम्हाला समजलं असेल, पाणी भरपूर असतं इकडं. तर आता पाणी आटलेलं आहे, त्यामुळं पाणी वाहत नाही. आणि भाई साहब ये है हमारे गांव का बंधारा, बंधारा बोले तो बंधारा. हे बघा हे पाणी पूर्ण इथं मस्त पाणी वाटतं, हिरवं शेवाळ पकडले त्यामुळं हिरवं आहे. आता तळाचं काही दिसत नाही. आणि इकडे एक वरती जाणारी वाट आहे, हा बरं इकडं. आणि मी इकडल्या वाटेत जातो. तर ऐसा सब कुछ हे आहे. आणि ही लाकडं बघा, ही पाण्यामध्ये उंबोशी ठेवलेली आहेत. असं ठेवल्यानंतर मग काय होतं माहिती आहे का, लाकडं टिकाऊ बनतात. ज्याच्यासाठी वापरतात ना
ती टिकाऊ बनतात आणि त्याच्यासाठी अशी ठेवलेली आहेत. हे बघा. तर आता मी इकडे निघालो आहे. ही हमारी वाट आहे. हे बघा इकडं ही पूर्ण पहिली काजू, आता काजू लावलेले आहेत. काजू मोठ्या पण झालेत आणि इकडे पहिली शेती होती, भात शेती. म्हणजे मला आठवतं माझ्या लहानपणी इथं शेती होती. आम्ही खेळायचो पण इकडे वनभोजन व्हायचं. हा जो स्पॉट आहे ना तो आम्ही शाळेत असताना वनभोजनाचा स्पॉट होता. का पाणी जवळ आहे आणि इथं चांगला स्पॉट आहे. तर आम्ही लहान असताना आम्हाला मराठी शाळेमध्ये तर आम्ही वनभोजनाला यायचो. आणि हे बघा पाणवठ्याची जागा आहे त्यामुळं काजू मस्त झालेत. ही आमची वाट आहे. चलो, हा सीन बघा, जाम भारी सिनेमॅटिक सीन आहे. म्हणजे असं वातावरण एकदम भारी वाटतं. तरी आपण मोबाईलवरती शूट करतो आहे. जर चांगल्या कॅमेऱ्यामध्ये शूट केला ना तर हा सीन जबरदस्त वाटेल. या स्पॉटला आलो आहे. एक वाट तिकडं जाते आणि ही वाट माझी इकडे जाते. तर हे बघा, हे या स्टेप दिसत असतील तुम्हाला थोड्या थोड्या. आता वधूसुद्धा दिल्या तरी पण ही घाटी ओके आहे. म्हणजे वापरामध्ये अजून पण आहे. दगड थोडी इकडे झालेत आणि माहीत नाही 150, 200 किंवा 300 कधी बांधली असेल. पण भरपूर वर्ष झाली आहेत या घाटीला. जेव्हा कधी इकडे लोकांनी मस्ती केली त्यावेळेला बांधली असेल. पण अजूनही त्यावेळी ज्या लोकांनी बांधलेल्या घाट्या सुस्थितीत आहेत आणि वापरात आहेत. सगळ्यात महत्त्वाचं सगळ्या वापरात आहेत. आज आपण फाडीची बांधलेली वाट 15 वर्ष पण टिकत नाही आणि तीसुद्धा सिमेंट वगैरे वापरू. तर ही बघा, ही अशी वाट आहे ना अजून पण वापरात आहे. फक्त विषय काय, कोणी लक्ष न दिल्यामुळे हे सगळे दगड असे जरा इकडे इकडे हललेले आहेत. त्यामुळं असं म्हणावं लागेल. नुसते सिमेंटमध्ये जान नसून चालत नाही. करणारा कामगार पण तेवढा तसा प्रामाणिक लागतो. तर त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. बघा घाटी परफेक्ट आहे एकदम. आता कालानुरूप हे दगड झिजणार, थोडे वाकडे इकडे होणार, ते व्हायचंच. पण तरीसुद्धा घाटी अजूनही वापरात आहे. आणि ही एक भारी आहे. हे कशासाठी माहीत नाही पण आहे. ठीक आहे. तरी बघा, ही मी जो पर्या बोललो ना बंधाऱ्याला पाणी या सारणीने जातं. ही बघा, ही अशी सरळ सारण आहे. सारण म्हणजे काय, आमच्याकडं जो छोटा पर्या असतो त्याला सारण म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही. काही जण वहाळ म्हणतात, अजून काय काय. तर आमच्याकडे सारण म्हणतात. तर ही सारण आहे. आता मी आमच्याकडलं सांगतो या. जो पाण्याचा छोटा प्रवाह असतो त्याला आमच्याकडे आम्ही सारण म्हणतो. तो जरा भरपूर 2-4 किंवा भरपूर सारणी एकत्र येऊन जो तयार होतो त्याला आमच्याकडे पर्या म्हणतात. पर्या. आणि मग पर्या पुढे गेला की नदी. आता आमच्याकडे बावनदी आहे. आता बावनदी नावाप्रमाणे जर बावनदीच्या नावाचं जर आपण व्याख्या बघायला गेलो तर 52 जे आमच्याकडला एक पर्या, अशी 52 पर्या किंवा पाण्याचे स्रोत एकत्र आलेत म्हणून त्याला बावनदी म्हणतात. असं एक त्याचं हे आहे, इतिहास आहे. खरं कुठं मला माहीत नाही किती गावलेत, पण 52 प्रवाह एकत्र आलेले आहेत. आणि पुढे जाऊन ती शास्त्री नदीला मिळते. कोकणामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला हे झाड तर माहितीच असणार आहे 100%. हा आहे दिंडा. आणि तुम्ही सगळीकडे बघाल ना तर दिंडाच दिंडा आहे. सगळ्या दिंड्याचंच रान मारलेलं आहे. या दिंड्याचा उपयोग काय माहिती आहे काय, समजा तुम्ही सड्यावरती आलात, भारीसाठी याल, कवळाच्या भरायला याल किंवा लाकडाच्या भरायला याल, आणि बायचान्स तुम्ही जर दूर विसरलात तर हा जो दिंड्याचा झाड आहे त्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण असतं. त्याच्या सालीमध्ये शेचायचा आणि त्याच्या दोरावर वापर करतात. म्हणजे इमर्जन्सी तुम्हाला दोर होऊ शकतो. दोर तुम्हाला शोधायची गरज नाही. कोंब्याच्या झाडाचे पण वेल काढतात, ते पण दाखवतो. ठीक आहे. तर ही आहे चांदाडी. हे पण बघा चांदाडीचं आहे का दुसरं काय माहीत नाही, पण चांदाडीचं पण पान असंच असतं. ह्या एका स्टाईलची 2-3 झाडं आहेत, त्यांची पानं सेम असतात. चांदाडीच्या पाण्याचा उपयोग काय, तर आता प्लास्टिकचे कप वगैरे येतात. तर मी आमच्याकडलं सांगतो आहे, पूर्वी सत्यनारायणाची पूजा वगैरे असली ना तर आमच्याकडे चांदाडीच्या पानं असतात ना, त्या पानावरती असं प्रसाद असायचा. म्हणजे डिशच्या ऐवजी त्याचा वापर करायची.
तर ते मला आठवतं. म्हणजे इथे प्रत्येक झाडाचा ना काही ना काही उपयोग आहे. मग त्याचा दोरासाठी उपयोग असेल, जेवणासाठी असेल. आता केळी तर सगळ्यांना माहिती आहे, केळीच्या ह्याच्यावर पण जेवतात, वडाच्या पानावरच्या पण पत्रावळी करतात. त्याचप्रमाणे हे जे आहे ना तांदळी, तर त्याच्या पानांचा वापर तसा केला जायचा पूर्वी. आता काय दुकानात जावा, प्लास्टिकच्या डिश घेऊन छोट्या छोट्या, त्याच्यामध्ये प्रसार असतो. पण पूर्वी हे चालायचं. ठीक आहे. तर माझ्या 1-2 व्हिडिओमध्ये हे तुम्हाला मी दाखवलं असेल. सड्यावरती आम्ही हे छोटंसं शेल्टर तयार केलेलं आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये जेव्हा आम्ही इकडे साफसफाईच्या कामाला येतो ना, तर त्यावेळेला ह्याचा उपयोग होतो. आणि आतमध्ये बऱ्यापैकी 2-3 बसतील एवढी जागा आहे बघा. हे असं आतमध्ये आहे. आणि ह्याच्या आतमध्ये हे बघा नेहमी चादर आणून ठेवलेली आहे. मागे मी तर काहीतरी बनवलं होतं तेव्हा लाकडं पण आणून ठेवली होती पावसाळ्यातून. तर 2-3 इथं आरामात बसतात. हे बघा वरती असं आहे, पत्रा टाकल्याचे कागद आहे आणि खाली फळ्या लावल्यात, त्यामुळे कम्फर्टेबल आहे. तर हे बघा हे असं सीन आहे सगळं. ह्याच्यात ही सगळी लाकडं आहेत. हे बघा ही तोडलेली लाकडं आहेत आपली, आणि हीच आता आपल्याला न्यायची आहेत. तर ह्याची आता थोड्या वेळानं भारी बांधतो आणि एक एक खेप टाकायला सुरुवात करतो. पहिली भारी बांधली आणि आता उचलून सुरुवात करतो भारी न्यायला. ही आता भारी घेतली डोक्यावर, ओली आहे लाकडं, जड आहे थोडी. आणि हे बघा हा असा सीन आहे. तर आता भारी घेऊन जातोय मी. चलो. उत्तर पण आहे, त्यामुळं उत्तरचा आम्हाला चौकट जावं लागणार आहे. मध्ये मध्ये झाडं पण आहेत आणि बाकी भारीची लाकडं आहेत ना, थोडी पसरट आहेत, अडकण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि आत्ताच मला थोडी जड वाटत आहे. हे बघा हे असे प्रॉब्लेम असतात. ठीक आहे. तरी पण नेणार. आणि खाली काजूची पानं आहेत ना, त्याच्यावरून चप्पल सरकतात. उतार आहे, त्यामध्ये सगळी पानं पसरलेली आहेत काजूची. ह्या बघा पाठी काजू आहे सगळा. हे आता ही पाठी म्हणून बघा ही घाटी उतरतोय. आणि आता सीन असं झालं की उतरताना ना पाठीमागं ही जी पसरट लाकडं आहेत ना, ती एका झाडीमध्ये अटकली तर अटकली आणि मागं पण होता आहे ना, पुढं पण होता आहे ना, असा सीन झाला. त्यामुळं कसा बसा सुटलो आहे तिथून मी. आणि एक तर डोक्यावर ओझं असतं. पण काय होतं माहिती आहे काय, ओढलं तर एकदम धोका लागल्यामुळे पडायला होतं आणि काय करू शकत नाही ना उतार असल्यामुळे. तर असा सीन आहे. सुटलो तिथून कसा उतरावी लागली नाही भारी. उतरली तर परत सुट्टी भारी. असं सगळं आहे. जंगल वाढल्यामुळे हे प्रॉब्लेम आहेत, बाकी काय प्रॉब्लेम नाही. इथलं ग्रामीण लोकजीवन दाखवायचं ह्या व्हिडिओमधून, म्हणून ही करतोय. बाकी काय ही लाकडं आणणं म्हणजे काही मोठी गोष्ट नाही, पण ग्राउंड लेवलला इथली लोक कसे काम करतात ते दाखवायचे, बाकी काय नाही. बाकी आता जड झालं हे जरा भारी जड आहे. बाकी अजून मला भरपूर खेपा टाकायच्या आहेत, त्यामुळं आता हे एक दाखवण्याचा प्रयत्न केला, एक खेप. बाकी व्हिडिओ या ठिकाणी एंड करतो आहे. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.